कल्याणमधील प्रसिद्ध साप्ताहिक कल्याण नागरिक यांनी त्यांच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन विशेष अंकाचे प्रकाशन करून कल्याण डोंबिवलीमधील विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या संस्था व मान्यवरांना कल्याणचे आमदार मा विश्वनाथ भुईर यांच्या हस्ते डोंबिवली कल्याण भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमास निवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी मा मंदार धर्माधिकारी, कोकण महिला सहकारी पतसंस्थेच्या सौ उर्मिला प्रभू खाटे, संपादक मचिंद्र कांबळे, निशिकांत धुपकर, चंद्रशेखर घोलप, डॉक्टर योगेश जोशी, सुधीर लावांडे आदी मान्यवर उपस्थित होते। सुंदर अशा या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला। नोकरी प्रत्येक जण करतं आणि पोलीस दलाची नोकरी मिळेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। एसीपी पदापर्यंत झालेला त्यांचा प्रवास, हा प्रवास असताना पोलीस दलातले विविध प्रकारची 200हून अधिक पदकं आणि पारितोषिकं त्यांनी प्राप्त केली। सर, आपलं मनपूर्वक स्वागत। मी ॲडव्होकेट निशिकांत घोलकर आणि मचिंद्र कांबळे लोकांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं। साप्ताहिक किंवा वर्तमानपत्र चालवायचं ते सुद्धा विकत घेणाऱ्यांची संख्या रोडावली असताना सुद्धा केवळ ध्येय ह्या कॅटेगरी खाली, त्यासाठी मचिंद्र कांबळे सरांचा आपण सगळ्यांनी टाळावर घेतलं। साप्ताहिक कल्याण नागरिक या साप्ताहिकाचा 70 वर्षाचं वर्धापन या दिवाळीचा संबंध असतो। जे कल्याण नागरिकचे वाचक असतात, सपोर्टेड असतात, त्या साप्ताहिकाचे जे पण कर्मचारी असतात किंवा विविध पदाधिकारी असतात, त्या सर्वांचा आणि बोलवलेले आपले प्रमुख आहोत, त्या सर्वांचा एक कौटुंबिक सोहळा असतो। कल्याणचा एक इतिहास आपणच मांडण्यात आलेला, एकदा झालेला आमदार परत होत नाही, पण आपण सर्वांनी मिळून दुसऱ्यांदा मला निवडून दिला, त्यामध्ये सर्वांचे धन्यवाद। त्याच्याचा वर्धापन दिला आणि तुम्हाला भक्तीमेला बोलवलं होतं पण तुम्ही आले ना, निवडून नाही तेव्हा नाही आलं, पण ह्या वेळेला नक्की आहे। कारण एक ऋणानुबंध असतात, ठीक आहे, ॲडव्हर्टाईज देणं वगैरे तर राजकीय भाग असतो, पण एक ते ओळख असते किंवा ऋणानुबंध असतात। तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, आपले जमा गावाने आहेत ना, मी माझी पहिली मुलाखत
2018 कल्याण नागरिकमध्ये प्रसिद्ध केले. किती लोकांनी वाचलं मला माहिती नाही, पण त्यांना तुम्ही विचारलं तर ते सांगतील तुम्हाला. काणे सरांनी माझी मुलाखत घेतली. त्या ती जी मुलाखत माझी होती ती माझ्या आयुष्यात कुठेही मुलाखत होती. मला वाटलं नव्हतं मी आमदार वगैरे होतो, आणि किती पसंती भेटते. खेडेगावातला एक मुलगा आहे, सगळ्यांचा असं समोर होता अधिक हा असेल तर प्रसिद्ध असं ज्योती पाटील सावी शिकलेला. त्यामुळे कोण आपल्याला कोण हे करतो ठीक आहे, पार्टीचा सपोर्ट आहे. परंतु जेव्हा लोकांना माहिती पडली ना कल्याण नागरिकच्या मार्फत पहिल्यांदा माहिती पडली त्यावेळेस जे उमेदवार इच्छुक आहेत ते पाटील साखळी शिकलेले नाही तर ते झालेले. पहिल्यांदा वाचून तुमच्या कल्याण नागरिकने दिले. मी सोडत आपली भेटाली आपल्या सर्वांचे आभार. कल्याण नागरिकला माझ्याकडनं फार फार शुभेच्छा. गावाकडे माझ्याकडे त्याच्या लहानपणापासून माझ्याबरोबर काम करतात. त्यामुळे त्याला सुद्धा वृत्तपत्र जग म्हणजे कसं चालतं, जाहिराती कशा मिळवायच्या, त्याचा वापर कसा करायचा हे तो शिकला. इतकंच नव्हे तर खरे फक्त पेपर चालवून 4 पैसे मिळून गप्पापट्टाने बरेच वेळ असते. परंतु दरवर्षी काही ना काहीतरी कार्यक्रम बनवत होते की याच्यामध्ये सर्वांना आपल्याला बोलवतो. आज 5-6 संस्था आणि 5-6 व्यक्तींचा सत्कार करणार आहे. आणखी एक गोष्ट आहे म्हणजे हा कल्याण नागरिकचं वर्धापन दिन आहे, परंतु अख्ख्या कल्याणकरांचाच हा प्रोग्राम आहे असं मला वाटतं. एका छोट्या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाला इतकी लोक जमावणं हे सुद्धा खूप कठीण आहे. बरोबर विचारतो लक्षात द्या, अंकाला बातम्या मिळवणं सुद्धा खूप कठीण आहे. आणि आजचा जो अंक आहे हा तर अत्यंत वाचनीय, अतिशय वाचनीय आहे. अनेकांचं त्याच्यामध्ये कर्तृत्व वर्णन केलं गेलेलं आहे. त्याचा काही जणांचा आज सत्कार आहे. तर तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम आनंदाने एन्जॉय कराल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. विविध उपक्रमात सहभागी असणारे अजय पाटील सर त्यांनी व्यासपीठावरचे त्यांच्या पुस्तकात आपण प्रकाशित करणार एकांकिका संग्रह. खरं म्हणजे कसं ग्रामीण ठिकाणच्या शाळेमध्ये जास्त असतात आणि त्यामुळे त्या ग्रामीण विभागाच्या मुलांना व्यासपीठ मिळावं, त्यांना त्यांच्यापर्यंत नाट्य चळवळ पोहोचावी, त्यांच्यासाठी शॉर्ट फिल्म तयार करणं, अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम सर राबवत असतात. विविध पुस्तकांचं लेखन सर करत असतात, विविध लेख सर लिहित असतात, एकांकिका लिहिणं, सादरीकरण, दिग्दर्शन या सर्व गोष्टी सर करत असतात. सरांच्या खरा मित्र आणि इतर 4 बालनाट्ये या पुस्तकाचं प्रकाशन या कल्याण नागरिकच्या या व्यासपीठावर सार्वजनिक वाचनालयाच्या या व्यासपीठावरती गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी नाटक सादर केलं होतं आमच्या लहान मुलांना घेऊन. आणि पुन्हा एकदा याच रंगमंचावरून मला माझं पुस्तकाचं प्रकाशन होतं याच्यासारखा माझ्यासाठी आनंदाचा दुसरा क्षण नाही. मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सध्या काम करतोय. माझा कोणता गाव घ्यायचा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये काळेचे नावाचं एक माझं छोटंसं गाव आहे. त्या छोट्याशा गावामधून केवळ नाटकाचा वेळ म्हणून या कल्याण तालुक्यामध्ये आलो, कल्याणमध्ये आलो. किंवा डोंबिवलीमध्ये कला संस्था ज्या दीपाली कलाच्या आमच्या इथे बसलेल्या आहेत त्यांच्या संस्थेमध्ये असेल, या सर्व रंगमंचावरती घडून माझ्या मुलाची बालनाटक सादर केलेलं होतं. मग दादाचं शिवाजी मंदिर असेल, कल्याणचं आचार्याकडे असेल, डोंबिवलीचं शास्त्रीय फुले नाट्यगृह असेल, मुलुंडचं कालिदास नाट्यगृह असेल, ठाण्याचं आमच्या गडकरी रंगायतन असेल किंवा नवी मुंबईचं साहित्य मंदिर असेल, प्रत्येक रंगमंचावरती माझ्या 30-40 मुलांना एक नाटक सादर केलेलं आहे. आणि आता सध्या मी भिवंडी तालुक्यातील एक राहणार गावाचे आहे, जिल्हा परिषदेची बदली झाली माझी 2019 आहे. आणि बदलीनं मी राहणार गावामध्ये सध्या काम करतोय. त्या ठिकाणच्या मुलांमध्ये पुन्हा नाट्याचा वेळ रुजवण्याचा एक मोठा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. तिथल्याही मुलांना सर्वही नाट्यगृहाच्या थिएटरमध्ये नाटक सादर करायची संधी मिळाली मला. आणि 2-3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र साहेबांच्या
रंगमंचावरती आम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या मुलांना एक नाटक सादर केलेलं होतं. शहरामध्ये बालनाट्य कार्यक्रम होता, पण ग्रामीण भागाच्या मुलांना एक व्यासपीठ मिळत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वावरताना या मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं, या मुलांना घेऊन कुठेतरी रंगमंच मिळावा या उद्देशाने नाटक आलेली. मग या मुलांना घेऊन आम्ही अनेक शॉर्ट फिल्म तयार केल्या. जवळजवळ 100 पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म तयार केल्या की ज्या भारतामध्ये त्या बक्षिसे मिळाली. पण मग अमेरिका असेल, ब्राझील आहे, एशिया आहे, क्रोएशिया आहे, मॉरिशस आहे, या देशांमध्ये सुद्धा आमच्या शॉर्ट फिल्मला बक्षिसे मिळाली. आणि मला काय कांचनगौरी ही 42 वर्ष गेली काम करते. समाजातल्या तळागाळातल्या महिलांसाठी ही स्थापन झालेली पिढी आहे आणि तिच्या माध्यमातून आपण महिलांना सक्षमीकरण हा महत्वाचा विषय आपण हाताळतो. त्यामध्ये आता आमच्या 12 शाखा आहेत, काय 18,000 सभासद आहेत आणि चांगलं चाललंय काम. पण वसुली हा एक मोठा विषय असतो आणि त्या वसुलीबद्दल आपण काहीतरी विचार करावा. आणि कोकणामध्ये ज्या कोकणाचे 5 जिल्हे, त्या 5 जिल्ह्यामध्ये त्या पतसंस्था, महिला पतसंस्था आहेत, तर त्यांची स्थिती तशी कठीण आहे. म्हणजे वसुली हा एक, आणि कोरोनाच्या नंतर म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर वसुली हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला. नमस्कार. व्यासपीठावर असलेले कल्याणचे लोकप्रिय आमदार माननीय वडील सर आणि इतर सर्व मान्यवर, समोर बसलेले सगळे मान्यवर यांना अभिवादन करतो. आज मला साप्ताहिक कल्याण नागरिक या साप्ताहिकाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त आमंत्रित केलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. जोशी सरांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही याल का. कल्याण डोंबिवलीमधील मी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित. त्याचं कारण की मी रिटायर झालो त्यावेळेला मी माझं पोस्टिंग कल्याण डोंबिवलीमध्ये होतं आणि सगळ्यांचा आवडता दिवाळ्याचा विषय म्हणजे काठी. त्या काठीचा मी विचार करतो. त्यामुळे त्यावेळेला माझी रोज आपण सगळ्यांना काढत असाल, त्यामुळे मला त्यावेळेला बरीच मुश्किल लागायची. आता ती बंद झाली. गेले 1.5 वर्ष रिटायर झाल्यामुळे आता मी निवांत आहे. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक आवड, वाचनाची आवड म्हणून मी एक YouTube चॅनल चालू केलं आणि सगळ्यात मोठा पाठिंबा डोंबिवलीचे काही फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांनी मला दिला. त्यांच्याकडे पुस्तकांचा अक्षरशः खजिना आहे आणि त्यांच्या सहकार्याने मी हे काम करत आहे. आज मला या 77व्या साप्ताहिक कल्याण नागरिक यासाठी त्याच्या वर्धापन दिनानिमित्त आमंत्रित केलं. कुठलंही वृत्तपत्र 77 वर्ष चालवणं हे अतिशय कठीण होतं. ऍक्च्युली कुठलीही संस्था 77 वर्ष सलग चालवणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. या साप्ताहिकाचे संपादक श्री कांबळे सर ही धुरा अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आहेत आणि ती 100 वर्ष शताब्दीपर्यंत पार पाडतील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. कुठलीही संस्था चालवताना त्यासाठी काय काय प्रस्ताव करावे लागतात, ती संस्था मोठी करताना कशी जुळवाजुळव करावी लागते. जुळवाजुळव प्रत्येक गोष्टीची असते, फक्त आर्थिकच असते असं नाही. ह्या सर्वांना मार्ग काढून त्या संस्था पुढे येतात. त्या संस्थांचा एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यातनं
कल्याण नागरिकच्या वतीने आम्ही दरवर्षी सन्मान करत असतो. तर या निमित्ताने 5 संस्थांचा सन्मान करणार आहोत. त्या संस्थांचे प्रतिनिधी, अध्यक्ष किंवा बाकी सर्व कार्यकारिणी सदस्य त्या सगळ्यांनी एकत्र यायला हरकत नाही. कारण संस्था एका व्यक्तीमुळे नाही, एक संघटनात्मक रूप असतात. त्यामुळे त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आलं तरी चालेल. सर्वप्रथम सदिच्छा संस्थेचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी यावं. फक्त ते जितेंद्र मनोविकास विद्यालय बौद्धिक विकलांग हा जो प्रकल्प या ठिकाणी उभा आहे बाहेर या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुख्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोक प्रधान यांच्या संकल्पनेतनं आणि प्रेरणेनं हा प्रवास सुरू झाला. या ठिकाणी मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. नुसतं अकॅडमिक्स या ठिकाणी दिलं जात नाही. त्या ठिकाणी त्यांना वोकेशनल गायडन्स, वेगळे उपक्रम राबवणं, ते पायावर उभे कसे राहतील याची काळजी घेतली जाते. डॉक्टर सुरेश निकलरे, स्मिता जोशी मॅडम, मनोहर पालन सर, त्यानंतर आनंद कापसे, प्रमोद मनगोळी, संजीव गिंडे, संगीता गिंडे असे अनेक मान्यवर या संस्थेमध्ये कार्यकारिणी पदावर कार्य करीत आहेत आणि मोठ्या जोमाने या संस्थेचं कार्य सातत्याने चालू आहे. त्याचप्रमाणे पुढचे सत्काराचे उज्ज्वला मंडळ, उज्ज्वला मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आले असतील. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी प्रभुवादे मंडळाधिकारी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी मिळून हा सन्मान करायचा आहे. राष्ट्रसेविका समितीच्या स्थापनेनंतर कल्याणकरांसाठी सांस्कृतिक आणि सामाजिक व्यासपीठ मिळावं या हेतूनं उज्ज्वला मंडळाची स्थापना झाली. अधिक सामाजिक उपक्रम राबवत असतात. पूरग्रस्तांना मदत, भूकंपग्रस्तांना मदत, कोविड काळात शिधा भागात पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधीला मदत, तंत्रज्ञान जिल्हा परिषदेच्या शाळेच्या लोकांना मुलांना मिळणं आवश्यक होतं. त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीने लॅपटॉप किंवा पेनड्राईव्ह नव्हते आणि एक पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप देण्याचं काम उज्ज्वला मंडळाने केलं. विविध अभ्यास वर्ग, आत्मरक्षा कार्यशाळा, विविध वक्तृत्व स्पर्धा, गृहिणींसाठी, बाहेर स्वर्गसोपानंतर नावाचंच सर्व काही आहे. खरं म्हणलं तर कल्याण आणि परिसरामध्ये कुठलंही दुःख निघत झालं तर निघण्याची आणि शेवटच्या मार्गक्रमणाची वेळ झालेली नसते. त्यामुळे केव्हाही रात्री अपरात्री अशा पद्धतीचं आपलं अंत्यसंस्काराचं सामान उपलब्ध व्हावं या दृष्टीने 1980 मध्ये शंभूनाना दिवशी यांनी हा उपक्रम सुरू केला. मुकुंदराव यांच्या प्रेरणेने ही संस्था उभी राहिली. गेली 40-42 वर्ष या संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. निस्वार्थी भावनेने ही संस्था कार्य करत असते. लोकांना अशा पद्धतीचं अंत्यविधीचं सामान उपलब्ध करून दिलं जावं आणि ह्या पद्धतीचं कार्य रघुनाथ देशपांडे सरांनी खरं म्हटलं याने परिपूर्ण धुळा सांभाळली. त्यानंतर समृद्धी देशपांडे आणि अरुण देशपांडे ही धुळा सांभाळत आहेत. व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व स्वर्गसोपान ही खरंच एक हिंदू समाजाची गरज असलेली संस्था ही अनेक वर्ष कल्याणात होत आहे. त्याच्यामध्ये प्रमुख नाव आपल्याला संकेत म्हणजे आपले गणेश मराठे, ज्यांच्याकडे मराठेंकडे ही व्यवस्था होती आणि खूप मनापासून त्यांनी सगळं सांभाळलं. त्यांचा आपण सत्कार पण शताब्दी महोत्सवामध्ये केला होता. त्याच्यानंतर माझे सासरे जे आहेत कैलासपती रघुनाथ देशपांडे यांचं खूप त्याच्यामध्ये गुण आहे. आता सुरुवातीला मुकुंदराव बसेंनी जे काम केलंय ते म्हणजे कधी कल्पनाच करता येणार नाही. कारण त्यांनी जर चुकून पण बघितलेलं होतं इथपर्यंत त्यांनी त्या सगळ्यांचा हे केलं होतं. आता त्या जी गरज आहे ही गरज करताना स्वतः देशपांडेंनी आपल्या म्हणजे ऍक्टिव्हिटीचं हे करायचे त्याच्यामध्ये पैशांचे पैसे येते ते पैसे सुद्धा त्याच्यावर द्यायचे आणि त्याचं संपूर्ण घर त्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर त्यांचं दावे असल्यामुळे मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि जेव्हा मी आता आपल्याकडे चांगलं व्यवस्था आपण करतो. नमस्कार मंडळाचं जे मागची जागा आहे त्या ठिकाणी आपण हे सगळं सामान ठेवतो
माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्व प्रकारचं याच्यामध्ये व्यवस्था असते तरी आपण लाभ घ्यावा असं म्हणणं बरोबर खरं म्हणजे या परंतु काही लागलं तर निश्चित आम्हाला संपर्क करावा. आपण सगळ्यांकरता आम्ही निश्चितच पुढे आहोत. धन्यवाद. कल्याण नगरीचे विशेष आभार. पंचेंद्र ठाकरे माझी खूप जुनी ओळख आहे. माझ्या म्हणून काम केलं पत्रकार म्हणून माझे चांगले संबंध आहेत. एक शैक्षणिक कार्य करण्याचं खरं म्हणजे शैक्षणिक कार्य म्हणजे काय तर दरवर्षी विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे त्यांच्या फिया भरणं पुस्तकात बरीचशी शाळांमध्ये दिली जातात. पण काही शैक्षणिक मदत लागली तर ती शैक्षणिक मदत करणं संस्थेच्या वतीने केलं जात असतं. 13 जून 2008 रोजी आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमापासून त्यांनी संस्थेची सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून फंड रेझिंग केलं जातं आणि त्या माध्यमातून विविध विद्यार्थ्यांना शालेय मदत केली जाते. कुठलीही संस्था चालायची म्हणजे फार कठीण काम आहे आणि फक्त अध्यक्ष किंवा सभासद यांच्यामुळे ही संस्था चालत नाही. आम्ही जे जे कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमांना जे तिकीट घेतात जे आम्हाला मदत करतात अशा सगळ्यांच्या वतीने हा जो सत्कार आहे तो मी स्वीकारतो त्याची जाहीर करतो. ते जर नसते तर आमची संस्था ते घडू शकली नसती. जे आम्ही कार्य करतोय ते फार छोटं कार्य आहे. आमच्या कार्याची अगदी 15 वर्षांमध्ये एवढी मोठी दखल कल्याण नागरिकांनी घेतलेली. आमच्या अंगावर मोठं मात चढलाय परंतु जबाबदारी पण वाढली आहे असं जाणीव होते. कुठलाही पुरस्कार जेव्हा आपण घेतो होता तर हा जो पुरस्कार त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि आमच्या जबाबदारी आम्हाला अजून जाणीव करून दिलेली आहे. तर आम्ही प्रयत्न करू की या जबाबदारी हे आम्ही अजून चांगल्या रीतीने ही पेलू शकू आणि कल्याण नागरिकच्या 77व्या वर्धापनानिमित्त मी आमच्या संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असंच सतत चालू राहावं हे सदिच्छा व्यक्त करतो. आणि केवळ सन्मान करून होत नाही तर स्वतःही काही कृती करावी लागते. आमच्या उपक्रमांमध्ये हा जवळजवळ मी पहिल्यांदाच पाहिलेला आहे. तर अक्षरकुंज प्रतिष्ठान असो कल्याण नागरिक असो आम्ही बरेच कार्यक्रम जेव्हा एकत्र करतो तेव्हा प्रत्येक कार्यक्रमात कारण बरेचदा असं होतं की लोकांसारखे ब्रह्मज्ञान आपण बोलले पाषाण असं नसतं. तर आम्हीही त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. सदिच्छा या संस्थेला या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही जो अंक काढला त्या अंकात जाहिरातीच्या माध्यमातून काही पैसे जमा झाले किंवा आमच्या संस्थेच्याकडनं काही मदती करून 21,000 रुपयाचा धनादेश आम्ही सदिच्छा संस्थेला देत आहोत. मी लक्ष्मीकांतामुळे कल्याण नागरिकची सगळ्यांची आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी सदिच्छा संस्थेला हा धनादेश प्रदान करावा. कुलकर सर, कांबळे सर, निमंत्रण नेते, सुधीर लांडे सर, फोटोही छान सगळ्यांचे चेहरे. थँक्यू. कल्याण नागरिक साप्ताहिकांनी जो आमचा सन्मान केला इथं बोलून आणि आम्हाला धनादेशही दिलाय त्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद म्हणते आमच्या संस्थेतर्फे. सदिच्छा संस्था 185 सालापासून छाया टॉकीजवळ करते शाळा. आता आम्हाला जो नवीन केडीएमसीने भूखंड दिलेला आहे वाडेघर इथे तिथे आम्ही दोन इमारत बांधली आहे. नवीन प्रकल्पामध्ये नवीन नियोजन केलेलं आहे जसं की ऑक्युपेशनल थेरपी. आमची स्पेशल मुलांची शाळा आहे. तर माझं असं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही येऊन भेट द्यावी आणि आजूबाजूला आमच्या शाळेबद्दल माहिती हवी की जेणेकरून सर्व दिव्यांग मुलांना त्याची मदत मिळेल. ऑक्युपेशनल थेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, सायकोलॉजिस्ट आहे, अशा बऱ्याच आम्ही थेरपी चालू केलेल्या आहेत. त्याचा सगळ्यांना लाभ मिळावा. एक 15 ऑगस्टला क्रांतिगाथा नावाचं एक पुस्तक प्रकाशित होणार आहे. पण यावेळेस पुस्तकाचं वैशिष्ट्य असे कारण अक्षरपंजिकामध्ये वेगवेगळे पुस्तकं वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशित केली जात असतात. क्रांतिगाथा क्रांतिकारकांचा परिचय नावावर लक्षात आला असेल पण हे पुस्तक कारण जो 115 छापील पुस्तकं झाल्यानंतर जाणवलं की काही सगळ्या विशिष्ट वर्गासाठी घटकांसाठी पुस्तक
आपण प्रकाशित करावं. नुकतंच जागतिक नेत्रदान दिनाच्या निमित्ताने एक डोळ्यांवर बोलून काही एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. तर ह्या 15 ऑगस्टला आम्ही कल्याणातील अक्षरमंत्री यांच्या वतीने ब्रेल लिपीतनं क्रांतिकारकांचा परिचय आपण आम्ही करून देण्याचा मानस आहे. या उपक्रमालाही आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी नम्र विनंती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये गेली 4 वर्षात कल्याण अक्षरमंत्रीच्या वतीने अखंड वाचन यज्ञ हा उपक्रम आम्ही राबवत असतो. एक कल्याणमधला एक चांगला उपक्रम वाचन विषय सलग 50 तास व्यासपीठावर येऊन लोक वाचत असतात आणि मला जवळजवळ महाराष्ट्रमध्ये गेल्या वर्षी 1678 जणांनी व्यासपीठावर येऊन वाचन केलं होतं. नंतर मालिकरी सर पण त्यावेळेस होते आणि त्यांनी आवाहन केलं होतं की 50 तासाचे 100 तास सलग करता आले तर त्या दृष्टीने यावर्षी मालिकरी सर स्वतः बरोबर आहेत. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. असं कार्यक्रमाचा पुढचा टप्पा. काही लोक असतात गती काळाला देणारे, काही लोक असतात गती काळाला देणारे, अडचणींचे भेदून डोंगर, अडचणींचे भेदून डोंगर, स्वर्गभूमी घडवणारे, स्वर्गभूमी घडवणारे. ते त्या क्षेत्रात जातात. त्या क्षेत्रात ते केवळ झेंडा उडवत नाही तर त्या ठिकाणी स्वर्गभूमी तयार करतात. प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असतं आणि या सर्व स्वर्गभूमी घडवणाऱ्या या सर्व मान्यवरांचा सन्मान आम्ही कल्याण डोंबिवली भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो. आणि या वाचन मंडळीचे एक दिग्गज पुंडलिक पैसे त्यांना आपण कल्याण डोंबिवली भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. मी आमदारांना आणि विनंती करतो की त्याचा सन्मान करा. पुंडलिक पैसे 39 वर्ष पैस लायब्ररी डोंबिवलीमध्ये आहे. खरं म्हणजे तो स्थळ हे आता बंधन राहिलेलं नाही. पूर्वीच्या काही माझ्या घराच्या जवळची लायब्ररी, त्याच्या घराच्या जवळची लायब्ररी अशा पद्धतीची संकल्पना होती. आज ती संकल्पना पुंडलिक पैंनी मोडीत काढलेली आहे. तुम्ही कुठेही राहा, पुस्तक तुम्हाला मिळेल. पुणे असो, नाशिक असो, मुंबई असो, ठाणे असो, कल्याण असो, ऑनलाईन सेवा ही सर्वात प्रधान पुंडलिक पैशाने सुरू केली. केवळ पुस्तकं पुरवणं किंवा पुस्तकं वाचकांची खूप भागवणं हेच नाही तर वाचन विषयात अनेक उपक्रम पुंडलिक परिसर कारण संकेत खरेदीकर संकेत खरेदीकर आणले. त्यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारा. वा खरेदीकर सर जे खरेदीकर क्लासेस हा झाला त्यांचा व्यवसाय तर उत्पन्नाचं साधन. पण याही खेळीस खरेदीकर शैक्षणिक प्रसारक मंडळाच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या शाळा दत्तक घेणं, विविध विद्यार्थ्यांना दत्तक घेणं, आश्रमशाळांना मदत करणं, त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उत्तम रीतीने पास करणं हा पण व्यवसाय झाला. विविध ठिकाणी प्रत्येकाच्या क्षेत्रामधलं एक अतिशय मोठं नाव कल्याण भूषण विष्णुकुमार चौधरी सर. विष्णुकुमार चौधरी सरांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. मी धर्माधिकारी सरांना विनंती करतो यांचा सन्मान करावा. त्यांनी गुजरात समाजाचे 1990 ते 2024 त्यांच्या वयाकडे बघितल्यावर आपल्याला जाणीव होत असेल की या वयात सुद्धा उत्साही रीतीने कार्य सरांचं सुरू असतं. 1990 पासून प्रतिनिधी होते, वार्ताहर होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कल्याण प्रजाला 1995 पासून ते अविरतपणे चालवत आहे. त्याप्रमाणे हेही कल्याणाचा विषय जुनं साप्ताहिक गुजराती भाषेतून प्रकाशित होणार. विष्णुकुमार प्रत्येकाचं घरात स्वप्न पूर्ण करणारं कल्याण करणार आणि कल्याण डोंबिवलीबद्दल परिचित असलेलं नाव प्रकाश लेले. त्यांनी प्रकाश लेले त्यानंतर वाणिज्य शाखेमध्ये मी पदवी प्राप्त केली. आकडेमोड आणि इमारत ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण ह्या दोन्हींची उत्तम सांगता घालून 2000 सालापासून त्यांनी बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळुरू त्यांनी कल्पना सुद्धा संपादन केली आहे. कल्याण डोंबिवली अमरावती अशा विविध ठिकाणी
त्यांच्या सहलिका त्यांच्या इमारतीत उभ्या असतात. या मिलिंद नाईक अर्थ पैसा प्रत्येक गोष्टीला आवश्यक असतो. या अर्थाचं नियोजन कसं करावं, या अर्थाच्या बाबतीत येणाऱ्या समस्या, अर्थात आयकर प्रत्येकाला एक गोष्ट असते बाबा आज इतके पैसे मिळाले म्हणजे इतका टॅक्स भरावा लागेल. या सगळ्यांच्या नियोजनाची घरापासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नियोजन करणं अत्यंत आवश्यक असतं. या नियोजनामध्ये मार्गदर्शन करणं, त्याचप्रमाणे कल्याण जनता सहकारीची जबाबदारी सांभाळणं आणि विविध सामाजिक उपक्रम यामध्ये मिलिंद नाईक हे अतिशय अग्रेसर असतं. यापुढील सन्मानार्थी आहे सुकन्या जोशी. कारण त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्यावर एक कर्तव्य होतं. कारण कुठल्याही कार्यक्रमाला एक सूत्रधार, सूत्रसंचालक, निवेदक, उद्घोषक लागत असतो. मॅडम मी 400 कार्यक्रम श्रीधरजी फडके यांच्याबरोबर करत आहे. श्रीधरजी फडके यांच्याबरोबर करत आहे. त्याचप्रमाणे गीत रामायण, अंधाराचे आहे या पद्धतीचे अनेक कार्यक्रम मॅडम करत असतात. परंतु नुकतं जनसंचालनाचे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. देशा विदेशाचे कार्यक्रम सुरू असतात. 12 मेला यांच्या पुस्तकाचं संपादन शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे. श्रीधर फडके यांच्या 75 निमित्त सप्टेंबरमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्याच्या संपूर्ण पुस्तकाचं संपादन मॅडमनी केलेलं आहे. त्यात यशवंत पांगाळकर, कल्याण जनता सहकारी बँक याचं नुकतंच अध्यक्षपद सरांनी स्वीकारलं. पण ही जरी लौकिकार्थाने केलं नंतर काम, पण सरांचं विविध क्षेत्रामधलं जे काम आहे, सामाजिक सांस्कृतिक विविध क्षेत्रामधलं जे काम आहे, अर्थक्षेत्रामधलं काम, या सर्व कामाची पोचपावती म्हणून ही अध्यक्षपदाची मुळा सरांच्या घरामध्ये पडली. आणि सर अशा चांगल्या पद्धतीने अल्पावधीचं कल्याण जनता सहकारीचं नाव या बँकेच्या सूत्र स्वीकारल्यानंतर पुढे नेण्याचा काम सरांनी घेतला आहे. त्यानंतर योगेश कलामुळे, रोटरी क्लब आणि फायनान्शियल नियोजन, खरं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. ह्या दोन्ही गोष्टींची कार्यवरती कसरत सांभाळणारे म्हणजे योगेश कलापुरे सर. कलापुरे सरांच्या दरम्यान त्याप्रमाणे धर्माने करावा अशी त्यांना विनंती करतो. त्याप्रमाणे आपण घडलं तर घरांचं आर्थिक नियोजन या विषयावर करायची सातत्याने लेक्चर सुरू असतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे उपक्रम आर्थिक कल्याण राबवत असतात. रोटरी क्लबच्या परेश गोपाल हे पूर्ण नाव कल्याणकारांच्या दृष्टीने गोपाळ भिडे म्हणण्यापेक्षाही एकदम जिव्हाळ्याचं नाव म्हणजे गोपू भिडे असं म्हणतात. एकदम जवळीकपणा निर्माण होतो. त्यांचे चिरंजीव वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच संपदा इन्व्हेस्टमेंट आपल्या सगळ्यांची आर्थिक संपदा सांभाळण्याचं काम आणि त्याचं नियोजन करण्याचं काम परेश भिडे करत असतात. उपस्थित मान्यवर आणि स्टेजवर मान्यवर, सभापती मान्यवर, आता पुरस्कार या माझ्या वडिलांना मी समर्पित करतो. कारण की हा त्यांच्यामुळे नाव आहे आणि त्यांनी जे काही संस्कार केलेले ते त्या याच्यावरती संस्था 40-42 वर्ष जवळ चालू आहे. त्यांनी कधी हे केलं नाही की मला काय मिळेल, कधी विचार केला नाही. त्यामुळे हे जे आहे त्यांना आणि मला आणखी आनंद गोष्ट वाटली की आनंद कल्याण नागरिक का पुरस्कार मला या घरा मिळाला आहे. कारण की देवधर सरांच्या वास्तूमध्ये आमचं कार्यालय करतो. त्यामुळे देवधर सरांचे आम्ही खूप मानतो. कारण की जवळजवळ 89 सालापासून वास्तू घातोय पण आणि कार्यालय पण तिथे सुरू झालेलं आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. त्यांना कल्याण नागरिकला अशी चांगली प्रगती व्हावी मी सगळ्यांना हे करतो. गायत्री स्नेहल रवींद्र
गायत्री पेढे यांचं वैशिष्ट्य म्हणजे इतिहास, कारण आज प्रत्येकाचा ओढा हा जर आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा आयटी, पण या सर्व गोष्टी असताना इतिहासाकडे नुसता ओढा नाही, तर त्या इतिहासामध्ये त्यांनी विविध प्रकारचे प्रबंध सादर केलेले आहेत. शाळा कॉलेजमध्ये आपल्यापासून शोधनिबंध त्यांनी केलेले आहेत. विविध पुस्तकांमधून प्रकाशन झालेले आहे. नंतर महापौर रमेशजी माफ करा, गव्हर्नर राज्यपाल रमेश बैस सरांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांचा प्रबंध होता, त्याचं प्रकाशन करण्यात आलं. त्याचप्रमाणे आता त्या इतिहासामध्ये पेजी करत आहेत. इतिहास अर्थात आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याला, अर्थात आपल्या कल्याण शहराविषयीची, कल्याणची बंद, कल्याणातल्या ऐतिहासिक वास्तू यामध्ये त्यांचा थेसिस सुरू आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आज या ठिकाणी आपण कल्याण नागरिकच्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण नागरिकचे संपादक मच्छिंद्रजी कांबळे सर यांनी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे आणि अतिशय सुंदर म्हणजे सुंदर सोहळा मागे त्यांनी मान्यवरांचा सन्मान सोहळा म्हणजे आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्या वैशाली महिला सामाजिक संस्थेचाही सन्मान झाला होता आणि तोही कार्यक्रम सुंदर झाला. आज पत्रकारिता पाहिली की वृत्तपत्र चालवणं हे किती कठीण झाले, कारण आम्ही वृत्तपत्र क्षेत्रात काम करतो. वृत्तपत्र क्षेत्रात त्या पत्रकारांना काही पगार मिळत नाही, सगळं जाहिरातीवरच चालतं आणि ते इतके आज आपण या कार्यक्रम जर पाहिलं त्या कार्यक्रमामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं की या कल्याण डोंबिवलीमध्ये जवळ 250च्या वर पत्रकार आहे, बरोबर आहे. आणि मग 250च्या वर पत्रकार असून सुद्धा त्यामध्ये आपलं ठसा कसा उमटवावा आणि आपलं अस्तित्व कसं टिकवतं हे मोठा प्रश्न असतो आणि त्याला झाली. आज त्याचा 77वा वर्धापन दिन आणि मच्छिंद्र सर हे साप्ताहिक सांभाळतात आता. तर मच्छिंद्र सर ह्या सगळ्या जर अवस्था आहेत यातून हे तसं, कारण हे प्रिंट मीडियामध्ये आजकाल डिजिटल मीडियम आल्यामुळं प्रिंट मीडिया तसा मागे पडला आणि त्याला फक्त खर्चच आहे. आपल्याला जाहिरातीवरती संकलन खूप प्रॉब्लेम्स येतात आणि हे प्रिंटिंगचा खर्च खूप येतो. हे कसं तुम्ही सांभाळता सगळं? सर्वप्रथम सर्व मान्यवरांना सगळ्यांना 77व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो कल्याण नागरिकच्या वतीने. आणि कल्याण नागरिक हा जो पेपर आहे तो सर्व कल्याणकर डोंबिवलीकर यांच्या प्रेमामुळेच चाललेला आहे आणि स्वयं म्हणजे ते स्वतःहून आम्हाला आर्थिक मदत म्हणा किंवा इतर काही मदती आहेत ते देतात आणि कल्याणकरांचा एक फार म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. कल्याण नागरिक म्हटलं की लोक उत्स्फूर्त मदत करतात आणि मी या व्यासपीठावरनं सर्वांचे मी आभार मानतो. सगळ्यांनी आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद. म्हणून या कल्याण नागरिकी तुम्ही संपादक आणि तुमची सोबतची टीम अतिशय यशस्वीपणे नुसतं ते साप्ताहिकच नाही चालवत तर हे सगळं उपक्रम राबवता लोक येत आहेत, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन, आभार. असेच तुमची प्रगती होत राहो आणि जसं भाषणामध्ये साहेबांना 100वा वर्धापन दिन तुमच्या उपस्थितीत साजरा हो अशीच आम्ही वृषाली मंचच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. आम्ही पण फार प्रयत्न करू, आम्हाला पण शतक महोत्सव बघता यावं. धन्यवाद.